हाय मुलांनो, आज आपण 1.6 पोयम बघणार आहोत. द बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? अ बटरफ्लाय स्टार्ट्स इट्स लाईफ ॲज अन एग. बटरफ्लायचं आयुष्य कसं सुरू होतं माहीत आहे का? एका अंड्यापासून त्याच्या आयुष्याची सुरुवात होते. अ कॅटरपिलर चेंजेस इनटू अ बटरफ्लाय. आणि मग एक कॅटरपिलर म्हणजे अळी असते, त्या अळीचं सुंदर अशा बटरफ्लायमध्ये रूपांतर होत असतं. दिस चेंज इज कॉल्ड मेटामॉर्फोसिस. आणि याला मेटामॉर्फोसिस म्हणतात. म्हणजे जी बटरफ्लायची आई असते की नाही, तिला अंड घालते, त्या अंड्यातून अळी बाहेर पडते, त्या अळीचं मग बटरफ्लाय होतो आणि या सगळ्याला मेटामॉर्फोसिस म्हणतात. बटरफ्लाईज हॅव 4 कलरफुल विंग्स. बटरफ्लायला, फुलपाखरांना 4 सुंदर असे पंख असतात. बटरफ्लाईज ड्रिंक नेक्टर फ्रॉम फ्लॉवर्स. बटरफ्लाईज, फुलपाखरे काय करतात? तर फुलांमधला नेक्टर, नेक्टर म्हणजे जो रस असतो ना, तो पितात, शोषून घेतात. बटरफ्लाईज हेल्प फ्लॉवर्स बाय स्प्रेडिंग पोलन ग्रेन्स. आणि बटरफ्लाय काय करतात? फ्लॉवरला, फुलांना त्यांचे जे पोलन ग्रेन्स असतात ना, ते इकडून तिकडे स्प्रेड करण्यास, पसरण्यास मदत करतात. कसं होतं असं माहीत आहे का? बटरफ्लाय जेव्हा फुलांवर बसतात ना, तेव्हा त्यांच्या पायाला त्या फुलांचे, त्या झाडांचे पोलन ग्रेन्स लागतात आणि ते आणि मग बटरफ्लाय दुसरीकडे उडाले की ते उडताना ते पोलन ग्रेन्स जमिनीवर पडतात किंवा बटरफ्लाय कुठे बसले तर तिथे ते पडतात आणि तिथे मग नवीन झाड येत असतं, नवीन फुलांचं झाड येत असतं. अशा प्रकारे ते झाडांना मदत करत असतात. आता आपण पोयमला सुरुवात करूयात. लिसन अँड सिंग. ऐका आणि म्हणा. वन डे आय वॉज वॉकिंग, आय हर्ड अ लिटिल टॉकिंग. एके दिवशी, आता ही कवितेमध्ये ही एक छोटीशी मुलगी आहे, ती सांगते की एके दिवशी मी चालत होते. वॉकिंग म्हणजे काय? चालत होते. तेव्हा मी हर्ड म्हणजे ऐकलं. मी काय ऐकलं? हळुवारपणे छोटंसं कोणतरी बोलत होतं. टॉकिंग म्हणजे बोलत असणे. व्हाय आर यू स्टॉपिंग हिअर सेड वन. कुणीतरी मला म्हटलं की तू इथे का थांबली आहे? बिकॉज सेड आय फिअर. मी सांगितलं बिकॉज म्हणजे काय? कारण. कारण मी म्हणाले की आय फिअर म्हणजे मला भीती वाटते, म्हणून मी इथे थांबलेली आहे. आय सॉ अ बटरफ्लाय विथ विंग्स ऑफ पर्पल अँड गोल्ड. मग मी काय बघितलं? आय सॉ अ बटरफ्लाय. मी एक फुलपाखरू बघितलं. त्याचे जे पंख आहेत ते कसे होते? पर्पल आणि गोल्ड होते. असे जांभळे आणि सोनेरी रंगाचे होते. ही फ्लटर्ड इन द सनशाईन, सो ग्रेसफुल टू बिहोल्ड. फ्लटर्ड म्हणजे फडफडणे. तर ते सूर्यप्रकाशामध्ये फडफडले म्हणजेच काय? तर उडाले. आणि ते इतके सुंदर, ग्रेसफुल म्हणजे मोहक, सुंदर, इतके मोहक दिसत होते की खूपच छान दिसत होते. आय विश टू कॅच द बटरफ्लाय अँड होल्ड हिम इन माय हँड. मला असं वाटलं त्या बटरफ्लायला, त्या फुलपाखराला पकडावं आणि माझ्या हातामध्येच पकडून ठेवावं. बट ही फ्ल्यू अवे सो लाईटली टू अ फार अँड प्लीजंट लँड. पण ते हलकेच उडून गेले टू अ फार म्हणजे लांब, आणि त्याला जे आवडीची जागा आहे, प्लीजंट म्हणजे आवडीची, आनंद देणारी जागा आहे त्या फुलपाखराला, त्या जागी ते उडून गेले. या पोयमच्या पोएटेस आहेत क्रिस्टीना रोसेटी. तर यांनी ही पोयम लिहिलेली आहे. समजली पोयम? बाय बाय.